उंबरे ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारास राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करा. प्रहार संघटनेचे नानासाहेब इंगळे यांची मागणी. केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांपर्यंत योजना व योजनेचा लाभ मिळावा याकरता कोट्यवधी रुपये शासन खर्च करत आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे या गावातील ग्रामपंचायतचा ढिसाळ व मनमानी कारभार मात्र समोर आल्याचं दिसतंय. या ग्रामपंचायतमध्ये काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्यांनी त्याच्या नावावरती गटार दुरुस्तीच्या नावावर हजारो रुपयांचा चेक काढून गावातील जनतेच्या पैशावरती डल्ला मारल्याचे प्रहार संघटनेचे नानासाहेब इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकीकडे वाडी वस्तीवरती गुडघ्या इतके खड्डे पडत असून सुद्धा तिकडे खड्डे दुरुस्तीची मागणी असून या प्रश्नावरती कोण लक्ष देत नाही. आणि उंबरे गावामध्ये आधीचे खाजगी 2 वॉटर फिल्टर असून सुद्धा तिसरा वॉटर फिल्टर ग्रामपंचायत मागणी लोकांची नसून सुद्धा 2,23,000 रुपये एस्टिमेट तयार करून दुरुस्तीच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळण करून जनतेचा पैसा लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. पंढरपूर ग्रामीण पाणी पुरवठा येथील अधिकारी व इंजिनियर ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचं दिसत आहे. त्या ठेकेदाराला काळ्या यादीत समावेश करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. नवीन आरओ फिल्टरची किंमत 2,55,000 रुपये आणि दुरुस्तीसाठी बिल लाटले 2,18,000 रुपये. ते कसे बघा. फिल्टरच्या दुरुस्तीच्या नावाखाली 4 ते 5 पत्रे आणि 2 अँगलचा पत्रा सामान बदलले. किंमत 95,000. 2,000 लिटर टाकी 24,000 रुपये. प्लंबिंगच्या 2 पाईप आणि किरकोळ इतर सामान 5,000 रुपये. 2 पत्रे आणि 2 अँगल 95,000 रुपये. मोटार दुरुस्ती करणे बिल 12,000 रुपये. नवीन मोटार मार्केटमध्ये किंमत 12,000 रुपये आणि मोटार दुरुस्तीच न करता काढलेले 12,000 रुपये. असेच उर्वरित रक्कम दुरुस्ती यासाठी दाखवून ठेकेदार संजय चंद्रकांत देवकर यांच्या नावावरती बिले काढण्याचा धक्कादायक प्रकार हा उंबरेपागे ग्रामपंचायतीचा अवघड झाल्याचं दिसत आहे. या आरओ फिल्टरची दुरुस्ती न करता जेवढा दुरुस्तीला खर्च केला त्याच पैशांमध्ये नवीन आरओ फिल्टर गावासाठी बसला असता असं सर्वत्र बोललं जात आहे. अशा पद्धतीनं उंबरे गावाशेजारील गावांमध्येही सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारात त्यांच्या संबंधित मित्र नातेवाईकांच्या नावावरती अनेक लाख रुपयांचा चेक काढून शासनाच्या व जनतेच्या पैशावरती हौस मजा करत आहेत. उंबरे, कान्हापुरी, करोळे, सांगवी, बादलकोट, नांदुरे या सर्व गावांमध्ये पण याच पद्धतीचा काळा बाजार चालत असल्याचं नानासाहेब इंगळे यांनी सांगितलंय. या होणाऱ्या काळा बाजाराच्या विरोधात व मनमारी कारभारात सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर पंचायत समिती पंढरपूर यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सरपंच व ग्रामसेवक यांनी दिला आहे.